नमस्कार, मी प्रवीण हेरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय जबरदस्त अपडेट, महत्त्वाची माहिती सर्व लाडक्या बहिणींसाठी. 24 मेची सर्वात महत्त्वाची माहिती बघा. मे महिन्याचे ज्या पैशांची तुम्ही वाट पाहताय तर त्या पैशांच्या संदर्भात सर्वात महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अतिशय जबरदस्त अपडेट तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. अतिशय महत्त्वाची माहिती आपण लाडक्या बहिणींच्या विषयी पाहणार आहोत. बघा, ज्या पैशांची तुम्ही वाट पाहताय तर ते मेचे हप्ते म्हणजेच मेचा जो हप्ता आहे तर त्या पैशांच्या विषयीच महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. बघा, सर्वांना 3,000 रुपये येणार, सर्वांना 3,000 रुपये येणार आहे. सर्वात मोठी बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कशा पद्धतीने काय महत्त्वाचे अपडेट आहे, जबरदस्त अपडेट, संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, नवीन मोठी या ठिकाणी घोषणा जी ते करण्यात आली ती पण आपण पाहणार आहोत. काय नवीन मोठी घोषणा सरकारतर्फे करण्यात आली आणि लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची म्हणजेच काय तर मेच्या हप्त्याच्या संदर्भात पण महत्त्वाची अपडेट आहे. सोबतच नवीन मोठी जी काही घोषणा झाली त्याची पण महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींना विनंती करतो, लाडक्या बहिणींनो पटापट व्हिडिओला लाईक करून टाका, पटापट लाईक करून टाका बरं. सर्वांनी पटापट व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा, तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. थोडक्यात काय तर आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही समजून सांगतो. फक्त शेवटपर्यंत सर्वांनी व्हिडिओ पहा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला सगळं काही जी काही माहिती मी सांगणार आहे ते अतिशय सोप्या पद्धतीने व गावरानी सोप्या भाषेत, अतिशय सोप्या भाषेत तुम्हाला समजेल अशा सोप्या भाषेत सगळं काही सांगतो. फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, म्हणजे सगळं काही तुम्हाला समजणार आहे. तर आता आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आणि जी काही सोपी माहिती आहे ती तुम्हाला लगेच या ठिकाणी समजून सांगतो. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी होत. बघा, नवीन अपडेट लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. मे महिन्याच्या शेवटचा आठवडा सुरू होईल तरीही अद्याप मे महिन्याच्या हप्त्याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही आहे. पाहू शकता बघा, मे महिन्याचा जो शेवटचा आठवडा आहे तो शेवटचा आठवडा आता सुरू होईल तरीही अद्याप मे महिन्याच्या हप्त्याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. म्हणजेच मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार याची जी तारीख आहे ती तारीखच अजून आलेली नाही आहे. त्यानंतर बघा, त्यामुळे मे महिन्याचा हप्ता कधी येणार याबाबत लाडक्या बहिणींच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. लाडक्या बहिणींच्या मनामध्ये उत्सुकता जी ती निर्माण झाली आहे की मे महिन्याचा हप्ता खात्यामध्ये कधी जमा होणार आहे, आमच्या खात्यात मे महिन्याचे पैसे कधी जमा होतील, मे महिन्याचे पैसे कधी खात्यात जमा होणार, अशा पद्धतीचा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी महिलांना पडलेला आहे. आता मे महिन्याचा जो हप्ता आहे तो कधी जमा होणार याबाबत महत्त्वाची अपडेट जी आहे ती समोर आली आहे. बघा, एक महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे. आता ही महत्त्वाची मोठी अपडेट काय, संपूर्ण माहिती आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत. बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, जबरदस्त अपडेट. लगेच सर्वांनी बघा शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. तर पहा, अशातच मे महिन्याच्या हप्त्याबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मे महिना संपायला फक्त एक आठवडा उरला आहे. त्यामुळे याच एका आठवड्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात 1,500 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. बघा, लक्षात घ्या, फक्त एक आठवडा आता राहिलेला आहे आणि या एका आठवड्यात तुमच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे. आता यामध्ये लक्षात घ्या बघा, 1,500 रुपये तुम्हाला ह्या ठिकाणी सांगितलं गेलेले आहे. मग तुम्ही म्हणाल, दादा तुम्ही सांगताय 3,000 रुपये कसे जमा होणार. बघा, आत्ताच तुम्हाला अगोदरच 1,500 रुपये जमा झालेले आहेत. एप्रिलचे 1,500 कधी आले होते, मे महिन्यामध्येच म्हणजेच 2 मेला तुम्हाला एप्रिलचे 1,500 रुपये आले, बरोबर आहे. आणि मे महिन्यामध्येच तुम्हाला 1,500 रुपये येतील. कोणत्या महिन्याचे, मेचे 1,500 रुपये पण तुम्हाला मे महिन्यामध्येच येतील. असे 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत, सर्वांच्या खात्यामध्ये, बरोबर. सर्वांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा होणार आहे. आता बघा, गेल्या 2-3 महिन्यांपासून महिना अखेरला पैसे जमा केले जात होते. त्यानंतर आता या महिन्यातही तसंच काहीतरी होण्याची शक्यता आहे. बघा, लक्षात घ्या, गेल्या 2-3 महिन्यापासून जर आपण पाहिलं तर महिना अखेरलाच पैसे जे ते जमा केले जात होते. त्यानंतर आता या महिन्यातही तसंच काहीतरी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढच्या आठवड्यात लाडक्या बहिणींना पैसे मिळतील अशी आशा आहे. बघा, पुढच्या आठवड्यामध्ये सर्व लाडक्या बहिणींना खात्यामध्ये जे पैसे ते मिळून जातील अशी अपेक्षा आहे आणि आशा पण आहे. दरम्यान महिला व बालविकास विभागाने मोठा निर्णय घेतलेला आहे. लाडक्या बहिणींची पुन्हा एकदा पडताळणी केली जाणार आहे. तपासणी तर बघा सुरूच आहे, तपासणी सुरूच आहे. जर आपण ह्यामध्ये पाहिलं तर जवळपास जर आपण पाहिलं तर बघा, प्रत्येक महिन्याला 1 लाख तरी त्या ठिकाणी महिला ज्या आहेत त्या अपात्र होत असतील. त्याची आकडेवारी अजून समोर आलेली नाही आहे. पण जर आपण पाहिलं तर जानेवारीमध्ये जवळपास 5 लाख महिला, फेब्रुवारीमध्ये 4 लाख महिला अपात्र झालेल्या होत्या. तर त्यामुळे तपासणी सुरूच आहे आणि ज्या महिला अपात्र आहेत, ज्या महिला योजनेसाठी पात्र नाहीत तरी देखील त्या महिला योजनेचा लाभ घेत आहेत, तर त्या महिलांना अपात्र केलं जातं. त्यामुळे अजिबात इतर महिलांनी घाबरून जायचं नाही आहे. त्यामुळे बघा,
या फसवणुकीच्या ज्या काही घटना आहेत त्या घडणार नाहीत। लाडकी बहीण योजनेत पुन्हा महिलांच्या अर्जांची पडताळणी करून निकषांबाहेर असणाऱ्या महिलांची नावे बाद केली जाणार आहेत। ज्या महिला निकषांच्या बाहेर आहेत, निकष कोणते आहेत तर बघा 2.5 लाख रुपयांपर्यंत तुमचं उत्पन्न असायला पाहिजे, तुमच्या घरात कोणी नोकरीला नसायला पाहिजे, तुमच्याकडे कार वगैरे नसायला पाहिजे, अशा पद्धतीच्या काही निकष आहेत। त्या निकषांच्या बाहेर जाऊन तर तुम्ही लाभ घेत असाल तर तुमचा लाभ जो आहे तो त्या ठिकाणी बंद होणार आहे। आता पुढची जबरदस्त अपडेट बघा, तर बघा पुढची जबरदस्त अपडेट तुम्ही पाहू शकता। बघा या निर्णयामुळे लाडक्या बहिणींना 30 ते 40 हजार रुपयांपर्यंतचं अर्थसहाय्य मिळणार आहे। नवीन जी काही मोठी घोषणा आहे ती अशा पद्धतीची की ज्या काही लाडक्या बहिणी आहेत, म्हणजेच तुम्ही लाडक्या बहिणी आहेत, तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतो, तर तुमच्यासाठी सर्वात मोठी खुशखबर आहे। जर समजा तुम्हाला तुमचं काहीतरी स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे, तुमचा स्वतःचा लघुउद्योग सुरू करायचा आहे, तर तुमच्यासाठी एक निर्णय ह्या ठिकाणी घेण्यात येऊ शकतो। आता प्रस्ताव तसा तयार आहे बघा, 30 ते 40 हजार रुपयांपर्यंतचं अर्थसहाय्य तुम्हाला मिळणार आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी याबाबत नेमकं काय म्हटलेलं आहे जाणून घेणार आहोत। बघा जर आपण पाहिलं तर एक आनंदाची बातमी, लाडक्या बहिणींना एक आनंदाची बातमी दिली आहे। अजितदादा पवार म्हणाले, लाडक्या बहिणींना सांगायचं आहे की अनेक जण योजनेबाबत गैरसमज पसरवतात। लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत। एखाद्या महिन्यामध्ये त्या ठिकाणी हप्ता जो तो उशिरापर्यंत मिळतो, परंतु काळजी करायचं काम नाही आहे, लाडकी बहीण योजना जे ती बंद होणार नाही आहे। अजितदादा पवार पुढे म्हणाले की लाडक्या बहिणींना दरमहा लाभ मिळतच राहणार आहे आणि योजना बंद होणार नाही आहे। उलट नवा प्रस्ताव आणला जात आहे। बघा नवा प्रस्ताव या ठिकाणी आणला जातो आहे। काय नवा प्रस्ताव आहे त्यासाठी काही बँका पण पुढे आलेल्या आहेत। नांदेड जिल्हा बँकेसोबत मी बोलणार आहे, काही सहकारी बँका खूप चांगल्या आहेत। योजनेचे दरमहा 1500 रुपये लाडक्या बहिणींना मिळतात, त्याऐवजी लाडक्या बहिणींना 30 ते 40 हजार रुपयांपर्यंतचे अर्थसहाय्य द्यायचे आणि त्या कर्जाचा हप्ता योजनेतून वळता करता येईल। सरकार बँकांसोबत चर्चा करणार असून महिलांना उद्योगासाठी भांडवल म्हणून 30 ते 40 हजार रुपये उपलब्ध करून देण्याचा विचार आहे। पाहू शकता बघा, महिलांना उद्योगासाठी तुमचा स्वतःचा काही व्यवसाय करण्याची तुमची इच्छा असेल, कोणकोणत्या महिलांना वाटते बरं आपला स्वतःचा काहीतरी व्यवसाय असायला पाहिजे, किंवा तुमची इच्छा आहे की स्वतःचा आपण काहीतरी उद्योग त्या ठिकाणी करावा, किंवा तुमची काहीतरी इच्छा असेल की आपला व्यवसाय असेल म्हणून, तर बघा त्या व्यवसायासाठी तुम्हाला भांडवल जे आहे ते उपलब्ध करून देण्याचा शासनाचा ह्या ठिकाणी पर्याय आहे। पण तुम्हाला व्यवसाय करायचा आहे किंवा लघुउद्योग सुरू करायचा आहे, अशा कोणकोणत्या महिला भगिनी ज्यांना स्वतःचा व्यवसाय करायचा आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा। दादा आम्हाला व्यवसाय करायचा होता, आमचा लघुउद्योग आम्हाला सुरू करायचा होता, जे काय असेल तुम्ही फक्त तुमची आयडिया सांगायची नाही, फक्त तुमची इच्छा होती की तुम्हाला स्वतःचा काहीतरी व्यवसाय करायचा आहे, लघुउद्योग सुरू करायचा आहे, ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं। बघा भांडवल म्हणून तुम्हाला 30 ते 40 हजार रुपये उपलब्ध करून देण्याचा विचार आहे। लाडक्या बहिणींना उद्योग सुरू करायचा असेल आणि भांडवल नसल्यास या योजनेच्या हमीवर लघुउद्योगासाठी कर्ज तुम्हाला उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। या कर्जाचा हप्ता लाडकी बहीण योजनेच्या पैशातून भरण्याची योजना सरकारच्या विचारात आहे, असंही अजितदादा पवार म्हणालेत। बघा म्हणजेच या जो काही कर्ज तुम्हाला मिळेल 30,000 40,000 जे काही असेल ते, तर या कर्जाचा हप्ता हा तुमच्या पैशातून नाही तर तुम्हाला योजनेच्या पैशातून भरण्याची योजना सरकारच्या विचारात आहे। म्हणजेच काय तर योजनेचे तुम्हाला 1500 रुपये जे येतात दर महिन्याला, तर ते 1500 रुपये तुमचा हप्ता त्या ठिकाणी नील केला जाईल। 1500 रुपयांमधून तुम्हाला जे काही 30-40 हजार मिळतील ते 30-40 हजार तुमचे असतील। म्हणजेच तुम्हाला जो काही व्यवसाय सुरू करायचा आहे तो तुम्ही व्यवसाय सुरू करू शकतात आणि पूर्णच्या पूर्ण पैसे तुम्हाला यूज करता येतील। 30,000 40,000 त्यामध्ये तुम्हाला समजा तुमचा व्यवसाय सुरू झाला, त्यामध्ये तुम्हाला 1 महिना 2 महिने त्या ठिकाणी प्रॉब्लेम्स असू शकतात, मग तुम्हाला हप्ता भरायचा प्रॉब्लेम असेल तर हप्ता भरण्याची सुद्धा तुम्हाला काळजी घ्यायची नाही, ती सुद्धा काळजी सरकार घेणार आहे। तुमचे 1500 रुपये हप्ता जो आहे तो सरकार त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यामधूनच भरणार आहे। तर अशा पद्धतीचा नवीन जो काही प्रस्ताव आहे तो सरकार आणणार असल्याचं देखील महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितले। तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती। सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।